ओंकारचा समोर राजेश चव्हाण. त्या राजेशच्या फलंदाजीचा आपण विचार केला तर एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधलं पोळजे संघाची ओळख, पोळजे संघाचं बॅकवर्ड सायकेल मध्ये. हा चेंडू डिफेन्सिव्ह फटका खेळतोय, सन्मान देण्याचा प्रयत्न केला परंतु पहिला चेंडू फेकण्यामध्ये निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळते गोलंदाज ओंकारला आणि पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावफलकावरती आपण विचार केला तर 0 धावा आहेत. पहिला चेंडूचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 0. एक सावध सुरुवात आहे ती पोळजे संघाची, त्याचबरोबर तांबारी संघाची. कोणताही संघ चूक करणं अपेक्षित करत नाहीये यावेळेला या मैदानावरती. शांत आणि सावध सुरुवात आहे दोन्ही संघांची. ओंकारचा हा चेंडू डिफेन्सिव्ह फटका फलंदाजाच्या बॅटचे घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक रुपेश चेंडू उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी दुसरा चेंडू निर्धाव या षटकातला, या सत्रातला आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगली सुरुवात आहे चांबारली संघाची. गावदेवी चांबारली संघाचा आपण विचार केला तर या परिसरातलाच संघ आहे. जवळपास ओंकार म्हणायला हरकत नाही, परंतु विचार केला पोळजे संघ तर पोळजे संघ इथे पाहुण्या संघ म्हणून उपस्थित आहे, सुपर 8च्या फेरीमध्ये लढतोय. अस्तित्वाची लढाई राजेशच्या बॅटची एक यष्टीरक्षक चेंडू खाली. तिसऱ्या चेंडूचा खेळ संपला. पहिला आदरा, फलंदाज बाद. राजेश चव्हाण आपण बघतोय 0 धावसंख्येवर तंबूमध्ये परतलाय. मोठा आदरा. खरं तर ही सुरुवात चांगली म्हणायला लागेल चांबारली संघाची. आपण बघतोय एकही धाव जमू दिलेला नाहीये. तसा विचार केला आपण ओंकारचा ओंकार नवा पुढ्याचा आहे. या मोसमामध्ये नव्यानं इन झालेला गोलंदाज अशा वेळेला थोडं प्रेशर पाहायला मिळायला हवं होतं, परंतु या विपरीत परिस्थिती पाहायला मिळते आहे. ओंकार मात्र आपली गोलंदाजी आणि आपल्या इनिंगची चांगली सुरुवात करून देतो. चांबारली संघाला थोडंसं प्रेशर बघायला मिळतं पोळजे संघावरतीच्या पहिल्या षटकातल्या. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. फलंदाज बाद केला. राजेश चव्हाण सारखा फलंदाज तंबूमध्ये परतला. त्यानंतर आपण बघतो नौका फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरचा सचिन मुंबईकर पोळजे संघाकडून. सचिन मुंबईकर सायकेल मध्ये उजव्या हाताचा फलंदाज आहे. गोलंदाज तयार ओंकार टाटा पॉवर हाऊस साईड करून गोलंदाजी करतोय. हा चेंडू सचिनला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक चेंडू अडवतोय. पंचांकडे जोरदार अपील, परंतु अपिलामध्ये आत्मविश्वासाची कमी हेरली गेली. अपील फार कमी वेळ केलं गेलं आणि या कारणामुळे आपण बघतोय का निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावलाय ते 0 या धावसंख्येवरती. इनिंगला सुरुवात करावी लागेल सिंगल डबलच्या साह्याने किंवा एखादा मोठा फटका मारून. हा चेंडू अग्रेसिव्हनेस पाहायला मिळाला. स्टेप आउट करून खेळत असताना पंचांच्याकडे आशाभूत नजरेनं पाहत राहिला तो फलंदाज, परंतु पंचांनी यष्टीचीच बाद केलं. दुसरा आदरा सचिन मुंबईकरच्या स्वरूपात. आपण बघतोय जबरदस्त आयोजन. यावेळेला वेगळा प्रयत्न. प्रत्येक वर्षी वेगवेगळे प्रयत्न केले. प्रत्येक वर्षी आपण यश पाहिलं टुर्नामेंट आयोजित करण्यामध्ये. आणि यावर्षी एक मोठी टुर्नामेंट आयोजित केली गेली. ग्रामीण 32 संघांना घेऊन सुपर 8ची लढत सुरू आहे. परंतु कालच्या दिवसामध्ये रायगड ओपनचे आपल्याला सामने पाहायला मिळाले. एकूण 8 संघांना इथे प्राधान्य दिले गेलं. त्यापैकी 2 संघ विजेता आणि उपविजेता म्हणून इथे निवडले गेले. गोलंदाज तयार. ओंकार चांगली सुरुवात करून देतो. 5 चेंडू फेकले, 2 सफलता मिळवल्यात, तर 5ही चेंडूंवरती एकही धाव दिलेली नाही. असा सुरक्षित आणि सावध सुरुवात करून देणारा गोलंदाज ओंकार तयार. शेवटचा चेंडू जर का निर्धाव फेकला तर चांबारली संघाच्या हौसले बुलंद असणार. हा चेंडू हलक्या हाताने खेळला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चूक करतोय. एकेरी धाव मात्र मिळते फलंदाज नौका आलेला प्रकाशला. प्रकाश या एका धावेच्या बरोबरीने आपल्या धावसंख्येचं खातं खोलतोय. वैयक्तिक धावसंख्येबरोबरच संघाच्या धावसंख्येचं खातं खोललं. 2 बाद 1 धाव धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. दिमागदार सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज ओंकार कडून आपल्याला पाहायला मिळालं चांगल्या षटकाची फेक. जे अपेक्षित होतं चांबारली संघाला ते अपेक्षा पूर्ण केल्या. गोलंदाज ओंकारनं 5 चेंडू निर्धाव फेकले, त्यामध्ये 2 विकेट षटकावल्या. आणि विकेटचा आपण विचार केला तर राजेश चव्हाण तो बॅकबोन आहे या पोळजे संघाचा महत्वाचा फलंदाज त्यानं गारद केला. त्याचबरोबर आपण विचार
सचिन मुंबईकरनं पोलके संघाला सोडायला अडचणीतनं त्या दोन फलंदाजांना मुंबईने धाडण्याचं काम केलं नव्या आणि नवख्या चेहऱ्यानं तांबारली संघाच्या. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्फत गोलंदाज अमोल जांभळे वैयक्तिक गोलंदाज पहिलं षटक तर तांबारली संघाचं दुसरं षटक. बॅटमॅन एक करून गोलंदाजी करणार समोर स्ट्राईकेडला प्रकाश पाटील तर क्रॉस सायकलला कुमार आंगळे. दोन फलंदाज बाद एक धाव धावफलकावरती लागते. शेवटची रात्र या टुर्नामेंटची. हा चेंडू प्रकाश पाटील कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला उसळी मिळते. फलंदाज आषाढभूत नजरेला पाहत राहिला. चेंडू पोहोचतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला अमोल जांभळेच्या षटकातला. तर या सत्रातला 6वा चेंडू निर्धाव फेकला गेला. एक धाव मिळते पोलके संघाला. दोन फलंदाज बाद अतिशय सावध आणि चांगली सुरुवात आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाविरुद्ध आपण बघतोय तांबारली संघाची. पंढरनाथ पवार आमचे साथी समालोचक इथे येत आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू बॅटवरती आदळतो. पंतांकडे जोरदार अपील. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू पंतांचा मात्र लेगबाईचा इशारा येतोय. पहिली अवंतर धाव या सत्रातली आजच्या रात्रीची पाहायला मिळते. या अवंतर धावेच्या बरोबरीने 2 धावा धावफलकावरती लागतात. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. खरं तर आपण बघतो पोलके संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. पोलके संघावरचं प्रेशर अगदी सहज बघायला मिळतंय. अशा वेळेला पोलके संघाला ओळखायला हवं. शांत डोक्याने खेळ करणं गरजेचं आहे. किमान 40-45 धावा जमायला हव्यात या 4 षटकांमध्ये तर पूर्ण सत्र सोयीस्कर आणि सोपस्कर असणार ते पोलके संघासाठी. गोलंदाज तयार. अमोलचा चेंडू कुमारसाठी. कुमारने खेळून काढला. डिफेन्सिव्ह फटका एकदा घेतली आहे. एकाच धावेवर समाधान मानतोय कुमार आंगरे. वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय. जिथे कुमारला मिळते एकदा तर एकदा मिळते पोलके संघाला. या एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. एकूण धावा आहेत त्या 2 फलंदाज बाद 3 धावा. अतिशय सावध सुरुवात आहे तांबारली संघाच्या. अडचणीत कोंडीत पकडलाय. गोलंदाजीचं आक्रमण वारंवार होत आहे. प्रत्येक चेंडू निर्धाव फेकण्यावरती जास्त भर आहे तो गोलंदाजांचा. हा चेंडू कट केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं कव्हरचा क्षेत्ररक्षक धावा देऊन चेंडू उचलणार फेक करणार. तत्पूर्वी मात्र धाव मिळते प्रकाश पाटीलला 1. तर या एका धावेच्या बरोबरीने प्रकाश 4 चेंडूचा सामना केल्यानंतर वैयक्तिक दुसरी धाव जमवतोय. तर संघाच्या खात्यामध्ये 4थी धाव जमतीये. 4 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद 2. दुसरं षटक सुरू आहे. अमोल जांभळे गोलंदाजी करतोय दाटफटा एंड करून. अमोलचा या षटकातला पुढचा चेंडू समोर कुमार आंगरे. एखादा मोठा फटका मारावा लागणार. प्रेशर रिलीज करणारा फटका इथे येणं गरजेचं आहे पोलके संघासाठी. हा चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला. आजच्या रात्रीचा पहिला स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. या स्वैर चेंडूच्या बरोबरीने अवांतर धावसंख्येत भर पडते. अवांतर धावा आहेत त्या 2. एकूण धावफलकाचा विचार केला तर 2 फलंदाज बाद 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. अमोल जांभळे या षटकातला पुढचा चेंडू भेटणार. कुमार आंगरे स्ट्राईकेडला. हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजच्या बॅट आणि चेंडूचा संपर्क होता. अशा वेळेला स्वैर चेंडूचा इशारा येतो आणि या स्वैर चेंडूच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावतोय. 6 धावा धावफलकावरती. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 6. फलंदाज बाद 2. हा चेंडू हाताने खेळलाय. सावध पवित्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु फेकी थोडीशी खराब. तिथे जीवनदान मिळतं प्रकाश पाटीलला तर जीवनदान मिळतं पोलके संघाला. खरं तर अशा वेळेला पोलके संघाच्या विकेट टिकणं फार महत्वाचं आहे. 2 फलंदाज बाद 7 धावा धावफलकावरती लागतात. अतिशय सावध सुरुवात आहे तांबारली संघाची आणि यापेक्षा चांगली सुरुवात ती काय असणार. आपण जर का विचार केला तांबारली संघाचा थोडासा अडचणीमध्ये आणलाय ते पोलके संघाला. हा चेंडू प्रकाश पाटील अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या आधी धावफलकावरती धावा त्या 2 बाद 7 धावा. अतिशय महत्वपूर्ण निर्णायक षटक ओंकारचं. त्याच्यानंतर त्याच्याच पाऊल टाकून आपण बघितलं गोलंदाजी केली. गोलंदाज अमोलला ज्याने धावा दिला तब्बल 6 आणि फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळाले. परंतु ओंकारनं 2 फलंदाज बाद केले त्यामध्ये राजेश चव्हाण आणि सचिन मुंबईकरचा समावेश आहे. धाव दिली फक्त 1. 2 षटकांचा खेळ संपला. उर्वरित येणारे अजूनही 2 षटकं बाकी. परंतु 2 षटकांमध्ये कितपत धावा जमवणार पोलके संघ काही या अडचणीमध्ये बाहेर येणार का. मी म्हणेन तांबारली संघासमोर एक मोठं आव्हान उभं करणार का. येणारे सत्र सांगणार. येणारे 2 षटकं सांगणार. परंतु 2 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी होती आहे तांबारली संघाची यावेळी पोलके संघाची हे ऐकूयात आपण आपले साथी समालोचक पंढरनाथ पवार कुटुंब पायरी यांच्याकडून. निखिल बाबर या ठिकाणी आमचे सन्माननीय अतिथी
कोणत्या ग्रामचे विद्यमान सदस्य कृष्णा शेठ गायकर जबरदस्त मराठीचे समालोचक या ठिकाणी वर्षेत सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या कुठे टॉपमध्ये स्वच्छ स्वागत करूया आणि ज्याला घरचं सगळ्या मैदानामध्ये खेळतात दोन्ही संघांना आपण शुभेच्छा दिल्या. जबरदस्त हा आयोजन पाहायला मिळते. भूषणजी पारिक आणि त्यांच्या सहकार्याने मिळून केला हा डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन. जबरदस्त आयोजन पाहायला मिळते. डे नाईटची ही शृंखला आहे तिथं पहिल्या दिवशी सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर आता या दोन्ही संघाने एक संघांना पराभूत केलं देखील बाबत. त्याच्यानंतर ही लढत पाहायला मिळते. भूतला एंडकडून पवन पाटे जबरदस्त गोलंदाजी तितका सुरू फटका प्रकाश नास्ताईसाठी या ठिकाणी प्रतीक्षा करत कुमार आंग्रे याच्या बॅटमधून हा एकदा फटका पाहायला मिळतोय. एक मिळतोय की ओंकार शिवसाई कोणच्या संघाला कृष्णा गायकर संघाला सपोर्ट करतायत. त्या ठिकाणी अतिथी मंचावरती बसून सामन्याचा आनंद घेतात निखिल बाबर. त्यांचा पण सहर्ष स्वागत प्रयत्न करूया. जबरदस्त टुर्नामेंट पाहायला मिळते. कैलासवासी भाया स्पोर्ट्स ट्रॉफी 2017 ची ही ट्रॉफी आहे. आणि काल आपण पहिल्या पंचांचा डेट बॉलचा इशारा काल आपण पहिल्या स्थळ काढायला सुशी अस्मिता नरेश तोमरे यांच्या नावाची जी ओपन टुर्नामेंट आपण पाहिली आहे. जबरदस्त गोलंदाजी करून प्रकाश त्या चेंडूवरती एक धाव देखील धाव पूर्ण करत आहे. चांगले सावध आणि संत सुरुवात आहे. प्रत्येक चेंडू मागे सिंगल डबल धावा घेऊन आपलं स्ट्राईक रोटेशन केलं जातं. 4 षटकांचा सामना आहे. त्याच्यामध्ये विचार जर केला 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावपळामध्ये एकूण धावा लागले 9 धावांचे 2 प्रयत्न मात्र राजेश चव्हाण 5 झालाय. त्याच्यानंतर सचिन मुंबईकर 5 झालाय. आता मात्र कुमार आंग्रे आणि प्रकाश यांच्यावरती दारोमदार आहे. कोणत्या संघाची सुरेख चेंडू यावेळेस चेंडू हवेमध्ये कुमार आंग्रेने सोपं झेंड दिलाय. तिसरा हादरा मिळतोय ओंकार शिवसाई कोणत्या संघाला कावटोबी चांभाली संघाच्या विरोधात खेळत असताना. सामन्याला सुरुवात होण्या अगोदर आपण संवाद साधला दोन्ही कर्णधारांची. तापारली संघाचा कर्णधार काही बोलला नव्हता, परंतु आपण बघतो पोयगे संघाच्या कर्णधाराने सांगितलं होतं खेळाडू किती छोटे असोत किंवा मोठे असोत त्यांच्या खेळावरती अवलंबून असतं क्रिकेटचा दर्जा. परंतु इथे तापारली संघाने आपण बघतो पूर्ण अडचणीत आणलाय. पोयगे संघाला एकूण फलंदाज 3 बाद केलं. धावफलकाचा विचार केला तर फक्त 9 धावा आहेत. तिसरं षटक सुरू आहे. अशा वेळेला प्रेशर रिलीज करणारा एखादा षटकार एखादा चौकार या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. नक्कीच निखिल एखाद्या चौकार षटकाची गरज यावेळी सुंदर फटका प्रकाश त्याच्या बॅटमधून लगामच्या वरून वन डाऊनचा हा चौकार सुंदर फटका. डीजे मास्टर गाडी शोधताय. धन्यवाद डीजे मास्टर. 4 धावांची गरज देखील बाबाने सांगत होते. चौकार षटकाची आता गरज होती. चौकार प्रकाश मारलाय आणि जे त्याच्या संघाच्या धावसंख्येला आकार देतो 13 धावसंख्या नेऊन ठेवलंय ओंकार शिवसाई कोणच्या संघाला. चौकार षटकावरच्या आतिषबाजीकडे 4 षटकाचा निखिल आज सामना आता जबरदस्त हा फटका मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूचा खाली येतो खरा पण या ठिकाणी लगामच्या वरून हा दुसरा चौकार. पहिल्या चौकाराला निखिल 13 धावा, त्याच्यानंतर चौकाराला 17 धावा. 13-17 म्हणजे दोन्ही बाजूला खतरा भेटतोय तो या सामन्यामध्ये या सत्रामध्ये आहे ते गावठी चांभारी संघाला. नक्कीच त्याहीपेक्षा आपण बघतोय गोलंदाजी पवन पार्टे थोडेसे चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु वेळेची आणि काळाची गरज आहे. धावसंख्येचा आकडा मोठा असतं पोयगे संघाचा तर एक चांगला रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पोयगे संघाचा फलंदाज बॅक टू बॅक 2 चौकार लगावतोय. प्रकाश पाटील वैयक्तिक खेळतो आपल्या 11 या धावसंख्येवर तर 17 धावा धावफलकावरती लागतात. पवन पार्टे गोलंदाजी करतोय. थोडासा प्रेशर आता पवनवर बघायला मिळत आहे. हा चेंडू खेळला प्रकाश पाटीलला ऑनसाइड मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने पाडी क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळते एक सिंगल आणि या सिंगल धावेच्या बरोबरीला 18वी धाव फलकावरती लागते. खरं तर पोयगे संघासाठी आता उरलंय फक्त शेवटचं षटक. या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं बंधनकारक असणार जर का एक चांगल्या सामन्याची अपेक्षा पोयगे संघाचे पाठीराखे करतात. लगेच निखिल कोणत्या संघाच्या पाठीराखीला बरं प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी विचार करत असतील मोठे सामने जर उभारले तर सामन्यामध्ये चांगली चुरस पाहायला मिळणार. अशा वेळेस मी तुम्हाला गावठी चांभारली संघाला टॉस जिंकून जो काही क्षेत्ररक्षण करण्याचा हा निर्णय होता
आपला निर्णय अचूक आतापर्यंत निघेल असं ठरल्याचं वाटतं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ओमकारनं जबरदस्त गोलंदाजी केली. ज्या ओमकार फक्त तो एकच धाव देऊन 2 विकेट सोडल्या. त्याच्यानंतर अमोल जांभळे ज्याने सुद्धा सुंदर गोलंदाजी केली, 7 धावा दिल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये पवन, ज्या पवनला पहिल्या सामन्यामध्ये सामन्याचा किताब मिळाला, तो पवन आता 11 धावांचा मार मिळतोय. 1 विकेट जर ते बाद केला असेल, मात्र या सत्रातील शेवटचा षटक असणार आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये आता जास्त धावा जमा लागतील ते ओंकार शिवसाहेब पोंजे संघाला. जर का 10-15 धावा जर आल्या तर धावसंख्येमध्ये थोडासा आकार मिळेल, सामन्यामध्ये थोडीशी चुरस निर्माण होणार. मात्र कृष्णा काहीतरी या ठिकाणी शांत बसते, थोडंसं टेन्शन त्याच्यामध्ये जाणवत आहे. मात्र क्रिकेट मैदानामध्ये खेळ आहे, मैदानामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण खेळतो त्यावेळेस आपल्याला समजतंय आपण या ठिकाणी बसून काही बोलू शकतो नाही. नक्कीच पहिले आपण बघतोय या बाया पारंगे स्मृती दशकामध्ये मोठमोठ्या धावसंख्येचे आकडे पाहिले, परंतु लो स्कोरिंगच्या मॅचेस सुद्धा तितक्याच चांगल्या पाहायला मिळतात, हे विसरायला नको आहे. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरळ त्रिपुरा उद्ध्वस्त. 4था हादरा पोंजे संघाला. यापेक्षा चांगली सुरुवात आणि शेवट काय असणार चांभारली संघाकडनं? नक्की प्रेक्षकावरून निखिल बाबर 4था विकेट गमावला पोंजे संघानं. पोंजे संघाला सपोर्ट खूप मोठा आहे. शशिकांत संतके आपल्या संघाला सपोर्ट करतात. त्यांची या सामन्यासाठी आपण मनापासून त्यांचा देखील आपण धन्यवाद व्यक्त करत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठात यावं. 4थ्या षटकाचा खेळ निखिल बाबर आपल्या या गोष्टी पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती झाले, जिथे मंदार कडव नौका फलंदाजी जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये करतो. गोलंदाज रुपेश ज्याला पहिल्या चेंडूतून विकेट घेते, स्टॉपवर आहे निखिल बाबर. या षटकामध्ये पोंजे संघाला धावांची गरज आहे, मात्र या धावा जमवण्यासाठी आता बरीचशी मेहनत करायला लागते. जबरदस्त गोलंदाजी करतोय तो गोलंदाज रुपेश. 2 चेंडूचा खेळ संपलाय, उर्वरित 4 चेंडू खेळ बाकी आहे. टाकी एंड करून टाकी तुम्ही एंड करून गोलंदाजी करतोय रुपेश. या चेंडूला जबरदस्त फटका, जबरदस्त कन्वर्ट केला फायनलच्या दिशेनं. त्या 4 धावा मिळतात मंदारला आणि या 4 धावेच्या वरून 22 धावांमध्ये पोहोचतोय ओंकार शिवसाई संघ या चौकाच्यामध्ये. स्पॅडिंग आपण बघतोय ओंकार शिवशाही पोहोचलाय तो 22 या धावसंख्येपर्यंत. शेवटच्या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. या 3ही चेंडूंवर मोठे फटके येणं फार बंधनकारक असतात, जेणेकरून 40 धावांपर्यंत मजल मारू शकेल तो फलंदाजी करणारा पोंजे संघाने. मग एक चांगली टक्कर, एक चांगली ठसल पाहायला मिळणार. सुपर 8चे सामने ज्याप्रमाणे व्हायला हवेत त्याप्रमाणे एक चांगला सामना पाहायला मिळेल. परंतु 22 धावांपर्यंत पोहोचलेला हा पोंजे संघ थोडासा अडचणीत आहे. त्या अडचणींमधून वाट काढण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाश नवीन चौकार लगावले, त्यानंतर मंदारने एक चौकार लगावलाय. या इनिंग मध्ये एकूण 3 चौकार पाहायला मिळाले, परंतु असेच मोठमोठे फटके येणाऱ्या 3 चेंडूंवर मारावेच लागतील जर का धावसंख्येचा मोठा आकडा उभा करायचा आहे. नक्कीच निखिल काहीतरी करायला लागेल, काहीतरी चमत्कार करायला लागेल, तर प्रेक्षक नमस्कार करतील. एखाद्या मोठ्या फटकेची आता गरज आहे. जिथं चौकार मंदार मारून जिथं 2 चेंडूचा सामना केला, पहिल्या चेंडू जरी डॉट केला असेल, चौकारावर पण खातं उघडलं तर मंदार कडव. क्षेत्रव्य रस्त्यामध्ये थोडासा बदल करतोय चांभारली संघाला. एक तत्पूर्वी आपण विनंती करूया न्यू गोल्डन कोसरी संघाचा कर्णधार मयूर पाटील आणि सावळेश्वर सावळे संघाचा कर्णधार किरण पवार आपण टॉस साठी समालोचित कक्ष दिशेने यायचा आहे. दुसरा सामना सुपर 8 मधला आपण बघणार आहोत कोसरी विरुद्ध सावळे. हा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला, पॅडी शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि नक्कीच गोलंदाजाने जी मेहनत केली आहे त्या मेहनतीवरती पाणी फेरण्याचं काम या क्षेत्ररक्षकाने केलं. चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. अतिशय विमान नशिबाचा चौकार 4 धावांसाठी. दोन चौकार पहिल्या चेंडू ते थोडंसं चाचपडला म्हणतात, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडू चौकार, त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडू देखील चौकार. म्हणजे बॅक टू बॅक 2 चौकावर संघाच्या धावसंख्येला आकार देतो तो मंदार कडव. 26 धावसंख्या षटकातले आणि 17तले गोलंदाज तयार. हा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु जोश बरोबर होश हरवला
आणि या डावी अष्टी उडाली आहे फलंदाजाची. 5वा आदरा कोळगे संघाला. षटकाचा एक चेंडू चौकार येणार, षटकार येणार की विकेट. बराचसा फटका कल्पेशला संधी मिळाली आणि या संधीचा सोडून गेलाय आणि या चेंडूने 4 धावा मिळून धावफलकात धावाला 30 जिंकण्यासाठी गरज असतात. ते 24 चेंडू मध्ये 31 धावांची ते गावदेवी संभाजी संघाला. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, 2 विकेट जरी घेतल्या असतील रुपेश टॉप. पण गोलंदाज कृतीकडे जर आपण निखिल बाबर पाहिलं असेल, ओमकार पहिलं षटक लागला, 2 विकेट्स घेतल्या, 1 धाव दिली. अमोलला 1 षटक टाकला, ज्यानं 6 धावा खर्च केल्या. प्रमोद पार्टेच्या वाट्याला 1 षटकाच्या 11 धावा आणि 1 त्याने विकेट्स घेतले. आणि शेवटचं षटक रुपेश ज्यानं 12 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या आणि पहिल्या 17 खेळ संपलाय. 24 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असणार आहे. ती सोसाई कोणत्या संघाच्या विरुद्ध खेळत असताना संभाजी संघाला. तत्पूर्वी कोसरी संघाचा कर्णधार मयूर पाटील आणि सावे संघाचा कर्णधार किरण पवार आपल्याला विनंती असेल आपण तातडीने सभापती कक्षामध्ये यायचं. मयूर पाटील आम्हाला पाहायला मिळतात, टेनिस क्रिकेट .inच्या स्क्वॉड मध्ये उभे आहेत. त्यांना विनंती असेल आपण स्टेजकडे यायचं. त्याचबरोबर किरण पवार मैदानामध्ये आपल्याला जरी पाहायला मिळत नसले तरी सावळे संघाचे खेळाडू इथे उपस्थित आहेत याचा अर्थ असणार. आपण त्यांनाही विनंती करूया आपण टॉस साठी यायचं आहे. सावळे संघाचा कर्णधार आणि कोसरी संघाचा कर्णधार. नक्कीच एक मोठं आयोजन आहे भूषण पारिंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून युट्यूब वरती थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. 198 देशांपर्यंत पोहोचलेला हा कैलासवासी माया पारेख स्मृती चषक 6वं वर्ष सुपर 8च्या लढतीत आपण पाहतो. पहिली लढत कोळजे विपक्ष चांभारली, एकूण धावा जमवल्या चांभारली संघाच्या विरोधात. कोळजे संघाने 31 धावांचं आव्हान ठेवलं. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कोळजे संघाच्या विरोधात चांभारली संघासमोर. परंतु या 31 धावा कशा प्रकारे पार पडणार तत्पूर्वी आपण वळणार आहोत अभिषेक पाटील यांच्याकडे. बरोबर इथं जगदीश जांभळे आपण बघतोय या टुर्नामेंट साठी फारशी मेहनत घेतली त्यांनी आणि त्यांना शुभेच्छा असतील. उत्तरोत्तर ही टुर्नामेंट या टुर्नामेंटच्या उत्तरार्धाकडे आपण वळतो. अभिषेक पाटील आपल्या समवेत आहेत, पंढरनाथ पवार त्याचबरोबर विश्राम पारिंग आणि भूषण पारिंग यांचा जो अट्टास होता तो अट्टास आपण बघतो आता शेवटच्या क्षणाला गोल होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त असं आयोजन या टुर्नामेंटचं पाहायला मिळालं. तरी विचार केला तर 32 संघांना इथे प्राधान्य दिलं गेलं आणि त्या 32 संघांपैकी 8 संघांची निवड 8 संघ क्वालिफाय झाले ते सुपर 8 मयूर प्रवीण गरज यांच्या माध्यमातून आपण बघतो या टुर्नामेंट मध्ये चांगल्या संघांना खेळता आलं. त्या संघांना आमंत्रित करण्याचं काम केलं. प्रवीण गरज असतील त्यांचे सर्व सहकारी असतील. सावळे संघाचा कर्णधार आणि कोसरी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी या कोसरी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत मयूर पाटील आणि सावळे संघाचे किरण पवार. आपल्याला विनंती आहे की आपण इकडे या. किरण पवार यांना विनंती असेल की आपण मैदानामध्ये यायचं कारण आजच्या सुपर 8ची जी लढती असणार त्याचे टॉस मैदानामध्ये होणार त्याचा आपण दक्षता घ्यायच्या आयोजकांच्या नियमानुसार. कारण एक मोठी टुर्नामेंट आयोजित करण्याचा प्रयत्न केला. टुर्नामेंटला साजेसं वातावरण टुर्नामेंटला साजेसा माहोल क्रिएट करताना आयोजक आपण त्यांना सहकार्य करायचं. मयूर पाटील मैदानामध्ये आला त्याचं मनपूर्वक स्वागत. किरण पवारला विनंती असेल सावळे संघाच्या कर्णधाराला आपण सुद्धा मैदानामध्ये यायचं. दुसरी लढत सुपर 8 मधली पाहायला मिळणार. 4 षटकांचे सामने असतील परंतु 31 धावांचा पाठलाग कशा रीतीने करणार काय रणनीती असणार कोळजे संघाची गोलंदाजी करताना यावेळी त्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांभारली संघाची फलंदाजी कशी होती अभिषेक?
किरण पवार दिसत नाहीत मला. त्यांना विनंती असेल की आपण इथे जे लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे त्याच्या समोर आपण या. किरण पवार आला का इथे? किरण पवार सावळे संघाचा कर्णधार इथे मैदानावरती उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल की जिथे थेट प्रक्षेपण होतं युट्यूब वरून, जिथे आपण बघतो टॉस होणार आहे आजच्या दुसऱ्या लढतीचा सुपर 8 मधला, आपण तिथे उपस्थित राहायचं आपल्याला विनंती असेल. भूषण पारिके आमचे मुख्य आयोजक तिथपर्यंत पोहोचले, ज्यांच्या श्रमामधून आपण बघतोय अतिशय महत्वाची टुर्नामेंट, या रसाडी परिसरातली एक नावाजलेली टुर्नामेंट कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. आजची शेवटची रात्र आहे आणि या रात्रीमध्ये टुर्नामेंटला अजून सुंदर करण्याचा प्रयत्न प्रत्येक आयोजकाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज बॅटी आपण बघतोय कैलास, तर समोर सायकेडला रणजित आणि नॉन सायकेडला अमोल ही जोडी आहे ती चांभारली संघाची. पंचांचा 17 सुरुवात होण्याचा इशारा. 24 चेंडू 31 धावांची गरज. पहिला चेंडू कैलासचा. हा चेंडू रणजितने खेळून काढला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं प्रकाश पाटील चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल धाव मिळते या एकेरी धावेच्या बरोबरीनं. धावफलक पुढे सरसावतं. बिनबाद एक सावध सुरुवात आहे. चांभारली संघानं गोलंदाजी करताना जशी सुरुवात होणं अपेक्षित होतं त्या प्रकारची सुरुवात पाहायला मिळाली. फलंदाजी करताना आव्हान छोटं आहे. 31 धावांचा पाठलाग म्हणजे सिंगल डबल्स आणि एखादा मोठा फटका. या 31 धावांचा पाठलाग सहजरित्या केला जाऊ शकतो आणि तशीच सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चिकी सिंगल रणजित आपल्या खात्यामध्ये जोडतोय. या एकेरी धावेच्या बरोबर रणजित आपलं खातं खोललं. 31 धावांचा पाठलाग करताना उर्वरित समीकरण येणारे 23 चेंडू निर्णायक विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 23 चेंडू 30 धावा. टाटा पॉवर हाऊस एंड करून गोलंदाजी करतोय गोलंदाज कैलास. पहिले षटक घेऊन आला कोळंगे संघाकडून गोलंदाजी करतोय, तर समोर सायकेडला अमोल जांभळे. हा चेंडू अमोलला आक्रमण केलाय. चेंडू जातोय लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी पहिला षटकार आजच्या रात्रीतला आणि या सामन्यातला. पहिलाच षटकार आजच्या रात्रीतला आणि या सामन्यातला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या सत्रातला अमोलच्या बॅटमधनं 31 धावांचा पाठलाग करताना सुरुवात दिमागदार केली ती चांभारली संघानं. ज्याप्रमाणे नाणेफेकीचा तोल जिंकला होता तशाच पद्धतीची सुरुवात आपण बघतोय गोलंदाजी करताना. तशाच प्रकारची सुरुवात फलंदाजी करताना 31 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूंमध्ये धावा आल्या 7. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 22 आणि गरज आहे जिंकण्यासाठी 24 धावांची. विश्राम पालिका मला प्रॉम्प्टिंग करतात. उत्कृष्ट गुणलेखकाची भूमिका 4 रात्रींमध्ये ते बजावतात. इथे गोलंदाज तयार. कैलासचा हा चेंडू खेळलाय फाईन लेग सीमा रेषेच्या दिशेनं, परंतु शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय. तत्पूर्वी मिळते एकेरी धाव. एकेरी धावेच्या बरोबरीने अमोल पोहोचतोय एका षटकाराच्या साह्यानं आपल्या वैयक्तिक 7 धावांवर. तर एकूण धाव फलकावरती धावा आहेत त्या 31 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 8. खरं तर पॅडी बिनबाद ही जमेची बाजू आहे. जर का कोळंगे संघाला हा सामना जिंकायचा तर कंबर कसावी लागणार. 1-2 विकेट्स प्रति षटकामागे मिळवाव्या लागतील. त्याचबरोबर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील तर तो सामना जिंकणं शक्य आहे. अन्यथा चांभारली संघ हावी होतोय तो कोळंगे संघावरती. 21 चेंडू शिल्लक निर्णायक विजयासाठी 23 धावांची गरज. रणजित डावपुरे आता फलंदाज उभा स्ट्राईक मध्ये, तर कैलास तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. हा चेंडू रणजितने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. कुमार आंग्रे आपण बघतोय एसटीची किंवा धावचीत करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला पंचांचा एका स्वैर चेंडूचा इशारा येतोय आणि स्वैरी चेंडूच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावला. एकूण 31 धावांचा पाठलाग करताना 9 धावा धावफलकावरती जमल्या. शेवटचे 21 चेंडू निर्णायक विजयासाठी 22 धावांची गरज आहे.
21 चेंडू 22 धावा. चेंडू आणि धावांमधला अंतर फक्त पॅडी एकच आहे. एखादा खराब चेंडू जर काय 17 मध्ये अजून फेकला जातोय तरी अंतर कमी होणार, परंतु एका दुसरी विकेट मिळवणं फार महत्वाचं आहे. तरच कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये, पुनरागमन करू शकतो. क्षेत्ररक्षण करणारा पोइंटे संघाने थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय, स्पष्ट पाहायला मिळतंय. तर पोइंटे संघावरचं बॉडी लँग्वेज क्षेत्ररक्षकांचा आपण विचार केला तर थोडीशी निराश पाहायला मिळते. कारण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धावा तुटपुंजा पाहायला मिळाल्या, त्या फक्त 30. कैलास 6 चेंडू. रणजितनं अतिशय स्टायलिश आणि दिमागदार फटका खेळला, लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे षटकार. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. एकतर्फी सामना होण्याची चिन्ह पाहायला मिळतात. पॅडी पहिल्या षटकातला एकूण 4 चेंडूचा खेळ संपला, ज्यामध्ये धावा जमवल्या 15. निम्मी लढाई म्हणत पहिल्या षटकातच जिंकली आहे. तिचा अंबारी संघाने 31 धावांचा पाठलाग करताना उर्वरित शेवटचे 20 चेंडू शिल्लक आहेत आणि निर्णायक विजयासाठी गरज आहे ती 16 धावांची. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक 20, 16 धावांची आवश्यकता. मगाशी धावा जास्त होत्या, परंतु यावेळेला धावांपेक्षा चेंडू जास्त आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू रणजित पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला एका निर्धाव चेंडूची सांगता, परंतु निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर समीकरण काहीसं वेगळं. येणारे 19 चेंडू, निर्णायक विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका या सामन्यात घ्यावा काढणार तर एखादा निर्धाव षटक फेकावा लागणार येणाऱ्या पुढच्या गोलंदाजाला, तर त्या सामन्यामध्ये वापसी करणं शक्य आहे. इथे मात्र हा चेंडू उजव्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. 50चा मात्र सोय चेंडूचा इशारा. 1+1 एकूण अतिरिक्त या चेंडूवरती मिळतात धावा 2. 2 धावांच्या बरोबरीने 31 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा जमल्या त्या 17. उर्वरित शेवटचे चेंडू 19 शिल्लक. निर्णायक विजयासाठी गरज आहे ती 14 धावांची. 17 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचं 19 चेंडू 14 धावा. गोलंदाज सोडायचं आपण बघतोय कुचका मिटारताय. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती संभाजी संघाचा गोलंदाज ओंकारनं, तशी सुरुवात होणं अपेक्षित होतं, परंतु मार बसतोय गोलंदाज कैलासला. हा चेंडू कबारांनी पॉईंटच्या मध्ये रूम बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक संपलं. 17 धावा धावफलकावरती. येणारा 18 चेंडू गरज आहे 14 धावांची. परंतु आपण बोलूयात अभिषेक पाटील आपले सहकारी. टॉस. किरण पवार येतोय टॉस करण्यासाठी. 1-2 मिनिटं त्याची आम्ही वाट बघतोय. किरण पवार लवकर या आपण. नक्कीच किरण पवार थोड्या वेळामध्ये पोहोचताय. टॉस होणार आहे, परंतु आपण तत्पूर्वी मयूर पाटील यांच्याशी संवाद साधूयात. अभिषेक, खरं तर मयूर पाटील एक रायगड टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव आणि आपण बघतो सुपर 8 मध्ये पोहोचलेला मयूरचा संघ आहे. मयूर, काय रणनीती असणार आहे सावळ्या संघासमोर खेळत असताना? रणनीती म्हणजे किरण पवार सगळ्यांना माहिती. किरण पवार चांगलाच खेळतो. त्याची विकेट घेण्यासाठी आम्ही त्याची विकेट घेण्यासाठी आम्ही उत्सुक असू आणि मग त्यानुसार पुढचा प्लॅन आम्ही आखू. काल जे प्रोफेशनल खेळाडू या ठिकाणी खेळले तालुका वाईज, त्याचा फायदा या ठिकाणी कितपत झालाय हे मयूरला आपण विचारणं फार गरजेचं असेल. नक्कीच तालुका वाईज मध्ये जे ओपनचे जे बॉलर असतात त्यांना खेळणं थोडं कठीण असतं. म्हणजे ते खूप चांगले बॉलर असतात आणि ग्रामीणमध्ये इतके व्हेरिएशन वाले बॉलर नसतात. त्यामुळं तो क्रिकेट खेळला तर ग्रामीण क्रिकेट इझी होतं खेळण्यासाठी. आणि हा जो उपक्रम आहे भूषण पारंगे आणि त्यांचे सहकारी, नक्कीच चांगला उपक्रम आहे. धन्यवाद. मयूर, काल आपण बघितलं अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर टीम मध्ये बॅटिंग ऑर्डर आम्हाला फार कमी वाटली. त्याचं कारण काय होतं? बॅटिंग ऑर्डर एवढी स्ट्रॉंग होती. एक 4-5 खेळाडू जर सोडले तर बॅटिंग ऑर्डर अगदी नंतरची एकदम एवढी स्ट्रॉंग होती असं मी म्हणेन. काय कारण काय होतं? ऍक्च्युली बॅटिंग ऑर्डर आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे. ठीक आहे, होतं कधी पण चांगला इक्यू वगैरे क्लिक नाही आला, त्यामुळे बॅटिंग इतकं नाही. किरण पवार 2 मिनिटं. चला, नाणेफेकीचं गोल या ठिकाणी होणाऱ्या दोन्ही टीम्स आणि आमचे जगदीश जांभळे यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचं गोल होणार आहे. किरण पवार आपण बघतोय. मग प्रफुल्ल केदारी होता इथे टॉस करायला. आम्ही त्यांना असं सांगितलं की जो बोलणार आहे त्यालाच इथे द्या. प्रफुल्ल, नक्कीच आपण बघतोय मयूर पाटील यांनी फार चांगलं उत्तर दिलं. हा चेंडू
त्यावेळेस मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, एक धाव मिळती आहे आणि नाणेफेकीचं गोल या ठिकाणी होणार आहे जगदीश जांभळे यांच्या शुभ हस्ते. सावळे आणि तोसरी या दोन संघादरम्यान यातला जो जिंकणार तो माझ्या मते किमान पहिला किंवा दुसऱ्या क्रमांकाचा मार्केट होणार असा माझा अंदाज आहे. पण कोण जिंकणार? किरण पवार तुम्हाला आता बोलावंच लागणार आहे. काल आम्ही तुमची 2-3 वेळेस आठवण काढली की आकाश तारेकर दिसत नाहीये, किरण पवार दिसत नाही. किरण पवार आला पण एवढा लेट झाल्यानंतर थोडंसं तो क्लिक होणं गरजेचं होतं. काल जो आपण या ठिकाणी खेळला त्याचा अनुभव आम्हाला थोडा सांगा प्लीज. नंतर सांगेल म्हणताय, ठीक आहे, म्हणजे बॅटिंग करून ते त्यांचा अनुभव सांगतील. नाणेफेकीचा आता गोल आपण या ठिकाणी उडवतोय. शाबा अर्थात हेड भोसरी संघाला टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल मयूर पाटील आपला? 5 मिनिटं सांगतो. नक्कीच मी तर म्हणाल की युद्धाला आलाय तर तुम्ही तयारी आलं पाहिजे. तिथे लाईव्ह बघताय तिकडे. असं माझा फिल्डिंगचा निर्णय घेतला असावा, म्हणजे डिस्कस करून तो निर्णय घेतील. जो काय निर्णय असेल तो त्यांनी लगेच कळवायचा आणि सामना निखिल आपण कंटिन्यू करावं. बहुधा पंच या चेंडूवरती एक धाव 2-3 धाव पूर्ण केल्या. नक्कीच अमोलला खेळलेला होता चेंडू. 3 धावा मिळतात म्हणजे येणारे 15 चेंडू आणि गरज आहे 4 धावांची. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. कोणते संघ पहिले आपण बघतो अडचणीमध्ये आला, लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न सांभारली संघाकडून आणि स्क्वेअरलेग सीमारेषेबाहेर विजयी फटका रणजितच्या बॅटमधून होतो. विजयी षटकार. अभिषेक सुपर 8 मधनं सुपर 4 मध्ये प्रवेश करणं ही फार मोठी आणि महत्वाची गोष्ट. गावकरी सांभारली संघ पहिला संघ ठरला ज्यांनी सुपर 4 मध्ये केला प्रवेश, म्हणजे अंतिम 4 मध्ये स्थान मिळवलंय आणि किमान 4थ्या क्रमांकाच्या ट्रॉफी पर्यंत हक्कदार असणार. आमचे गुणलेखक आम्हाला माहिती पुरवतात या सामन्याचा हिरो खऱ्या अर्थानं ज्यानं चांगली कामगिरी केली. अर्थातच जर का मी म्हणेन त्याच्यापेक्षा चांगली सुरुवात कोणी करू शकलं नसतं या सामन्याची. गोलंदाज ओंकार या सामन्याचा हिरो ज्यानं फक्त एकेरी धाव दिले, 2 विकेट्स मिळवल्यात. प्लीज ओंकार कम ऑन द स्टेज अँड प्लीज कलेक्ट युअर प्राइज. हे आमचे मान्यवर सन्माननीय कृष्णा गायकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवायचा आहे. अतिशय चांगली सुरुवात पाहिजे. जर का या गोलंदाजांना मी म्हणेन सचिन मुंबईकर आणि राजेश चव्हाणला बाद केलं नसतं तर कदाचित सांभारली संघाची काहीशी वेगळी अवस्था पाहायला मिळाली असती. कारण कोणत्या संघाचा बॅकबोन म्हणजे राजेश चव्हाण आणि वेळोवेळी अडचणीत धावून येणारा सचिन मुंबईकरला गारद केलं तर गोलंदाज ओंकारनं नव्यानं कारकिर्दीला सुरुवात केली आहे. सांभारली संघाचा हा नवखा खेळाडू, नवखा चेहरा, अभिनंदन. सांभारली संघाचा सुपर 4 मध्ये प्रवेश केला.